बोलतो सर्व सभासद आणि शेतकरी बंधूंनो, कारण कारखाना आपला चालला पाहिजे. तर मला यांना एक प्रश्न विचारायचा आहे का 15,000 पूर्ण झालेले सभासद किती, अपुरे राहिलेले किती? मग ते तुम्ही का करून घेतली नाही? कारण त्यांना भाव मिळत नाही, ते सभासद होती नाही, ते भांडणं करतात. भाव योग्य द्या. आणि मला ते प्रेसिडेंटमध्ये त्यांनी चुकीची माहिती दिली का मी नुसता भाव मागितला. मी 8 वर्षापासून ऊस खालून तोडा म्हणतोय. ते माझा गेल्या वर्षी एवढला तोडला आणि औंधा तोड यायच्या आधी एक जण मला म्हणलं नायकोड्यांची पोरं अजून एवढला तोडील. आणि मी हाशे साहेबांना दाखवला, आरोटे साहेबांना दाखवला, एमडीला दाखवला, चेअरमनला दाखवले ऊस कसे माहीत तोडले. अशी नका हो शेतकऱ्यांची थट्टा करू का आमच्या शेतकऱ्यांची जिरवायची आणि ठराविक लोकांचंच वाचवायचंय. हे बघा, कारखाना नीट चालवायचा असेल समभाव धरा आणि शिस्तीनं ऊस तोडा. कवळा ऊस आणू नका. तिकून किती कवळा ऊस आणतात, आपला किती पक्वत 14 महिन्याच्या पुढले ऊस होऊन जातात तरी तोड येत नाही. सर्व माझ्या स्थळामध्ये कैलास भाऊ हे सर्व मच्छिंदरी हे समजे आलते. ते म्हणे पाणी होतं. अरे पाणी तिकडं होतं पायपाक आणि ऊस इकडं तोडेल. तो या वाढला. त्या व्हिडिओ अजून येत माझ्याकडं. माझा इकरी 4-5 टन ऊस कमी गेला. औंधा जर तसा चांगला तोडला, त्या चिखलामुळं ट्रॅक्टर घालावा लागला, तो ऊस उमदळला, औंधा ऊस कमी आला. नाही तर औंधा माझा नंबर असला, ऊस चांगला भाजव्यातून पुढं तो या ट्रॅक्टर दर मध्ये वल्ल्यात गेला तर ऊसाच्या साऱ्या अशा उमदळा त्यात आणि ऊस मोडतो. तुम्ही शेतकऱ्याचा बारकाईनं अभ्यास करा. आणि मी 8 वर्षापासून पडतो. पांडूबाबा औंधाच बोलले खालून तोडा. 24 डिग्री खाली राहते हो. किती साखर वाया जाते आपली आणि का नफ्यात येणार नाही. तुम्ही तुडीवाल्याला तो शिल्प बोलायला बोलावलं का तो तिकडंच आलो मी म्हणलं याचा फोटो काढू आपण. तो शिल्प बोलायचा चेअरमन होतोय. जो तो ज्याला त्याला चेअरमन समजतो आणि हुई करतोय. बघा, नीट कारभार करा, शेतकऱ्यांचं भलं करा. भाव द्या, भाव जाहीर करा तुम्ही का मी 3 एकर ऊस लावी लावून आणि नंबरच काढी. त्यानंतर विजय साहेब बोलतील.